पाटील यांच्याकडून सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आजचा हा दिवस फक्त सुट्टीचा किंवा केवळ ध्वजारोहणाचा दिवस नाही, तर तो आपल्या अस्तित्वाचा आणि सन्मानाचा उत्सव आहे। आपण नेहमी म्हणतो की 15 ऑगस्टला आपण स्वतंत्र झालो, पण त्या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने अर्थ मिळाला तो आजच्याच दिवशी। पारतंत्र्याच्या अंधकारापासून बाहेर पडल्यानंतर देशाला गरज होती एक अशा प्रकाशाची जो प्रत्येक माणसाला, मग तो कितीही सामान्य असला तरी, त्याला सन्मानाने जगण्याचा उमेद देईल। आपल्या मनात प्रश्न येतो की स्वतंत्र म्हणजे नक्की काय? स्वतंत्र म्हणजे केवळ परकीयाच्या राजवटीतून मुक्त होणे नव्हे, तर स्वतंत्र म्हणजे स्वतःचे कायदे, स्वतःचे हक्क आणि स्वतःची जबाबदारी स्वीकारणे होय। आपल्या देशाला स्वतःच्या पायावर उभे करण्याचे हे स्वप्न आपल्या थोर नेत्यांनी पाहिले आणि ते सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी संविधानाचे रोपटे लावले। हे संविधान निर्माण करण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या खांद्यावर घेतले। त्यांनी केवळ कायदे लिहिले नाहीत, तर या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या भावना, त्यांच्या जगण्याच्या वेदना आणि त्यांच्या भविष्यातील स्वप्नांना शब्दात गुंफले। तब्बल 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी आपल्याला असा एक पवित्र ग्रंथ दिला की तो आपल्याला खात्री देतो की या जगात कुणीही मोठा नाही आणि कुणीही लहान नाही। 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान अंमलात आले, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण प्रजासत्ताक झालो। म्हणजेच या देशाची सत्ता कुणा एका राजाच्या हातात नसून ती इथल्या प्रजेच्या, म्हणजेच तुमच्या आणि माझ्या हातात आली। आज जग भारताकडे एक आदर्श लोकशाही म्हणून पाहते, पण मित्रांनो, लोकशाही म्हणजे केवळ दरवर्षांनी केलेले मतदान नव्हे। जेव्हा आपण एखाद्या गरजूला मदत करतो, जेव्हा आपण जाती धर्माच्या भिंती तोडून एकमेकांचा आदर करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण प्रजासत्ताक असतो। आज भारत प्रगतीत नवनवीन शिखरे सर करीत आहे, पण या प्रगतीचा खरा आनंद तेव्हाच मिळेल जेव्हा समाजातील शेवटच्या रांगेत उभा असलेल्या माणसालाही वाटेल की हा देश माझा आहे आणि तो माझ्या पाठीशी उभा आहे। चला तर मग आज या पवित्र दिवशी आपण केवळ भाषणे न ऐकता मनापासून शपथ घेऊया की आपण असा भारत घडवूया जिथे माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म असेल। आपल्या संविधानाचा आपण आदर करूया आणि आपल्या छोट्या छोट्या कृतीतून या देशाला अधिक महान बनवूया। शेवटी इतकेच वाटते की बळी जाती लाखो पण हा देश राहिला पाहिजे, बळी जाती लाखो पण हा देश राहिला पाहिजे। अखंड भारताचा हा तिरंगा सदैव डौलाने फडकला पाहिजे, अखंड भारताचा हा तिरंगा सदैव डौलाने फडकला पाहिजे। एवढे बोलून मी माझे भाषण संपविते।